चांगलाच खेळ खेळलेला आहे. अजिंक्य राहिलेत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत गोल स्ट्रायकर्स. 2 सामने जिंकत त्यांनी या 6व्या सामन्यासाठी पात्रता निश्चित केलेली आहे. पण एकदा पराभव स्वीकारलेला आहे ए-के स्पोर्ट्स वरवडेने. त्याचमुळे आता पाहूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोण नेमका जिंकतोय. सोशल मीडिया स्ट्राँग आहे. सातत्यानं आपण या सर्व यंगस्टरच्या युवा सदस्यांना मेहनत घेताना पाहतोय. ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची आहे. इकडे प्रत्येकजण या स्पर्धेसाठी मेहनत घेताना पाहायला मिळालेला आहे आणि म्हणूनच मागच्या 2 वर्षांपासून यंगस्टर प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक आदरणीय नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. आदरणीय बुबाजी तारी, आदरणीय संतोजी तारी यांचं नेतृत्व, आदरणीय संदीपजी रुमडे, आदरणीय नीरजजी घाडी, आदरणीय योगेशजी पारकर आणि सर्व आमचे सदस्य. आणि सर्वात महत्त्वाचं काय, फरदीन काझी यांचे फॅन उद्या तुम्हाला पाहायला मिळतील फरहान खान. उद्या आणखीन एक नवीन काहीतरी पाहायला मिळेल फरहान यांच्या वतीने. पहिला बॉल फुल लेंथ होता आणि फलंदाज थॉमसचा हा आजचा दिवस नाही. मागच्या सर्व डावांमध्ये थॉमस तितका मनासारखा खेळ देऊ शकला नाही आणि पहिल्याच बॉलवर करावा लागतोय थॉमस डायसला परतीचा प्रवास. मोठा धक्का ए-के स्पोर्ट्स वरवडेला. निराशा, फ्रस्ट्रेशन तर दिसतच आहे. कारण एका करिअरच्या पीकवर आपण जेव्हा असतो आणि अशा वेळेला जेव्हा नाही तो खेळ देतायत, बोल्ड झालेत, यष्टा उद्ध्वस्त झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास करावा लागतोय. चांगली सुरुवात गोलंदाज गौरव करताना पाहायला मिळालेला आहे आणि म्हणूनच गौरवने प्रत्येक षटक हे विकेटनेच संपवलेलं आहे. मागच्या 2 सामन्यांमध्ये त्यांनी 4 षटकं हाताळली. प्रत्येक ओव्हरमध्ये त्यांनी विकेट मिळवले आणि या षटकात सुद्धा गौरव पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय. विकेट टेकर बॉलर म्हणून 2 स्ट्रायकर्स गोवा संघाकडून गौरवने तो चांगला खेळ दिलेला आहे. गौरव पुढचा बॉल. फुल लेन बॉल. प्रशांतला आता सुधारित खेळ द्यावा लागेल. ठेच लागल्यावर माणूस सुधारतो. त्याचमुळे गौरवने नेहमीच गोलंदाजी करताना फलंदाजांना सळो की पळो करून सोडलेलं आहे आणि म्हणूनच सावधानी बाळगत असताना वेळ काढून घेतलेली आहे फलंदाज प्रशांत. हे नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांनी पहिल्याच बॉलवर 2 धावा कंप्लीट करून स्कोर सुरू केलेला आहे. ए-के स्पोर्ट्स वरवडेचा 2 धावा. पुढचा बॉल कुठलाच विचार न करा पुढे पाठवला आणि बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. प्रशांत पुन्हा एकदा मैदानात आलाय आणि आला नाही तर धावा घेऊन आलाय. चौकार, 4 धावा. 4. प्रशांतला कसं या मैदानात खेळायचंय ते बऱ्यापैकी ठाऊक आहे. आणि आता सफल झाले आणि सफल सुद्धा झाले. पॉवर प्लेला आपल्या बाजूला झुकवण्याचा अचूक प्रयत्न. नो बॉल आणि त्यावर मिळतील 4. 5 धावांचा बोनस ए-के स्पोर्ट्स वरवडीला. प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायचंय. 5 स्टँड आहेत. आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना आहे. शेवटचा सामना सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येनं पाहतायत म्हणजेच त्यांची क्रिकेटची क्रेज किती आहे ते सातत्यानं आपण कोकणात पाहतोय. कोकणातले आयोजक त्याचमुळे आनंदी असतात की प्रेक्षक त्यांना कधीच नाराज करत नाही. मग वेळ सकाळची असू द्या, दुपारची असू द्या, संध्याकाळची असू द्या, रात्रीची असू द्या, प्रेक्षक आवर्जून मैदानात येतात आणि आपल्या आवडीच्या खेळाडूंना समर्थन देतात. धावसंख्या 11. पुढचा बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फॉलिंग स्वीप जो इझिली खेळतात प्रशांत. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला बॅकअप आहे. मिडॉनला मिळते फक्त एकच धाव जी असेल लेग बायची. हिटवर तितका फायदा नाही उचलता आला.
दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी हा सामना 6 षटकांचा आहे. लक्षात ती गोष्ट असू द्या. टॉसच्या वेळीच ती माहिती आम्ही दिलेली आहे. वेळापत्रकातले पहिले 2 सामने 6 षटकांचे, तिसरा, चौथा, 5वा सामना 5 षटकांचा आणि 6वा सामना हा 6 षटकांचा खेळवला जातोय, जाईल. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 11, 11 रन, 1 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खेल समाप्त. थोडा रनअपमध्ये मिस्टेक आहे. गौरव तर अपेक्षा नाही आहे गौरवला, की पहिल्याच बॉलवर जर मी विकेट मिळवलेली आहे, तर मला प्रेशर बिल्डअप करायचं आहे. प्रेशर फलंदाजांवर वाढवायचं आहे. पण प्रेशर काय आहे, ते मला माहीत नाही. तेच प्रशांतने आतापर्यंत करून दाखवलंय. फुल लेंथ बॉल होता. बॅकफ्लिपचा यूज नदीम योग्य त्या वेळी करताय, योग्य त्या पद्धतीने करतायत. नदीमसाठी पहिला सामना संध्याकाळचा चांगला राहिला होता. पण त्यानंतर ते सुद्धा झटपट पटापट बाद झाले आणि आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांना त्यांच्या विकेटचं महत्त्व ठाऊक आहे. जेव्हा थॉमस डायस पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ संपतोय. थोडंसं अपडेट आम्ही करतोय स्कोर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. 13 धावा. AK स्पोर्ट्स वरवडे. पुढचा बॉल गौरव. पुन्हा एकदा चुकलेत. गौरवची रिदम थोडीशी बिघडलेली आहे. पण चुकीचं पाऊल ठेवण्याऐवजी थोडासा वेळ घेतला तरी चालून जातं आणि गौरव म्हणूनच बॉल डिलिव्हर नाही करत आहेत. थोडासा वेळ ते घेत आहेत. सामना महत्त्वाचा आहे. एकही चूक होणार नाही याची काळजी एकूण एक खेळाडू या सामन्यामध्ये दोन्ही संघांचा घेताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर सेंडला सेट बॅटर प्रशांत. पदलालित्य फ्रंट फूटला वेगळं केलं, ड्राईव्ह केलं बॉलला, लाँग ऑनला क्षेत्ररक्षण झालं, पण थोडासा वेळ क्षेत्ररक्षकाने घेतला होता. पण ती मनस्थिती नव्हती दुसऱ्या धावेची. एक धाव पूर्ण करून प्रशांत स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना AK स्पोर्ट्स वरवडे संघाची धावसंख्या 14, एक फलंदाज बाद. हा सामना 70, 80, 90 ओलांडेल. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. पण पाहूया आता गोलंदाज प्रेक्षकांना चुकीचं ठरवतील का? ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं प्रशांत आणि नदीम धनवरी. चर्चा होते. महत्त्वाची आहे. पूर्ण भारतभर आपण विविध स्पर्धा जेव्हा खेळतो, तेव्हा भारतातील विभिन्न मैदानांचा अनुभव तुमच्यासोबत आहे. वातावरणाच्या बदलाचा अनुभव तुमच्याकडे आहे. खेळपट्टीच्या बदलाचा अनुभव तुमच्याकडे आहे. मैदानाच्या क्षेत्रफळाचा अनुभव तुमच्याकडे आहे. आणि या मैदानात आपण जर आलोय, आपण संध्याकाळपासून खेळतोय, खेळपट्टीला पाहिलंय, आउटफील्ड ओळखले, तर मग आता तुमचा मागच्या सामन्यांपेक्षा चांगला खेळ या सामन्यात व्हायलाच पाहिजे. जर इतका वेळ तुम्ही आज या देवगड नगरीमध्ये घालवलेला आहे, तर आता अमीर गडेकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिलं षटक थोडंसं लांबलेलं होतं. गौरेशचं धावसंख्या 14. इनसाइड एज नाही संपर्क बनवू शकले प्रशांत. प्रशांत बिनधास्त खेळत आहेत. जणू काही या मैदानाचे आणि त्याचे जुने जाणते संबंध आहेत आणि तसाच खेळ प्रत्येक सामन्यामध्ये प्रशांतच्या वतीने खेळताना आपण पाहिलेलं. बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल शरीरावर आदळला. धाव घेण्याचा प्रयत्न नाही झाला. 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये संयम सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. संयम राखणं म्हणजेच निश्चितपणे एका चांगल्या स्थितीत राहणं. हुक केलाय बॉलला क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या सर्कलच्या आतमध्ये. हा ट्रॅप होता. ट्रॅपमध्ये प्रशांत घरत अडकले. फ्रस्ट्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर. आता हा मोठा धक्का AK स्पोर्ट्सला. थॉमसच्या मागोमाग आता प्रशांतचा खेळ सुद्धा संपला. आमिरच्या खात्यात विकेट. खेळ टिपलेला आहे. राजा त्या जागेचा 7-12 राजाच्याच नावावर आहे. म्हणजे मागच्या तिन्ही सामन्यांमध्ये राजा त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेले आहेत. शॉर्ट फाईन लेग याच जागेत ते क्षेत्ररक्षण करतात आणि कुठली चूक त्यांच्या वतीनं नाही झाली. आणि प्रशांतचे एक्सप्रेशन आपण 70-70 लाईव्हवर पाहतोय. जसा त्याने स्ट्रोक खेळला त्यानंतर ते फ्रस्ट्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर लगेच आलं. कारण त्यांना त्यांच्या खेळाचं महत्त्व या सामन्यासाठी ठाऊक होतं आणि ते तितकं डिलिव्हर करू शकले नाही आणि म्हणूनच ती निराशा आणि ते फ्रस्ट्रेशन ऑन स्क्रीनवर पाहायला मिळालेलं आहे. पण अजूनही एक स्ट्राँग बॅटिंग लाईनअप आहे हे देखील विसरून नाही चालणार AK स्पोर्ट्स वरवडेची आणि म्हणूनच मैदानात दाखल झालेले आहेत नवीन फलंदाज विशाल यादव. विशाल यादव यांच्यासाठी देखील आजचा दिवस खूप शिकण्याचा आहे. पाहूया या सर्व मागच्या सामन्यांमधून शिकून या सामन्यामध्ये विशालचा खेळ कसा होतोय. पण गौरवच्या मागोमाग आमिरने चांगलीच गोलंदाजी सादर केलेली आहे. गोल स्ट्रायकरची ती स्ट्रेंथ आहे बॉलिंग. जशी मागच्या सामन्यामध्ये तिरुपती सावर्डेचे पार्थ गांधी काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग त्यांनी केली. म्हणजे एकाच
7 बॉल्समध्ये त्यांनी 5 फॉर कंप्लीट केलं, राइट? आणि त्यानंतर ती 6वी विकेटसुद्धा त्यांच्या दुसऱ्या षटकात त्यांनी मिळवली. एकूण 6 विकेट्सचा स्पेल. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे सर्कलच्या पलीकडे पोहोचतायत. जज करतायत. थोडंसं अंतर जास्त होतं बॉल आणि फिल्डरच्या दरम्यान. 2 धावा मिळतायत. स्ट्रगल तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचं चालू आहे. जितक्या वेगानं बॅट स्विंग हवी होती आणि तितक्या वेगानं ती नाही पाहायला मिळाली आणि म्हणूनच एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी पलीकडे जाऊन बॉल लँड झाला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला बॉल झेलण्याचा, पण त्यांचा प्रयत्न थोडक्यात हुकलेला आहे. 2 धावा मिळतात. धावसंख्या पोहोचते 16. पुढचा बॉल आमिर ओव्हर द विकेट. बॅटची लिडिंग एज आणखीन एक विकेट मिळण्याची शक्यता वाढली आणि विशालला या सामन्यात सुद्धा नाही देता आलं, जे त्यांना देण्याची सूचना नानाने केली होती आणि आता हा तिसरा धक्का AK स्पोर्ट्स बरोडेला. नाणेफेक जिंकून गोल स्ट्रायकर्सने जो निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा, तो निर्णय दोन्ही गोलंदाजांनी यशस्वी केलेला आहे. समर्थ गौंस जे विकेट कीपर आहेत, त्यांनी तो झेल टिपलेला आहे. खूप चांगली स्ट्रॅटेजी खरं तर गोल स्ट्रायकरच्या संघाची पाहायला मिळालेली आहे आणि म्हणूनच त्याच योजनेअंतर्गत त्यांनी आजच्या वेळापत्रकातले पहिले दोन्ही सामने जिंकून या सामन्यासाठी पात्रता ठरवली आणि त्यांचं आजचं काम अचूक राहिलेलं आहे. गोल स्ट्रायकर्स हा संघ सातत्यानं गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रात खेळतो, कर्नाटकमध्ये खेळतो आणि म्हणूनच हीच टीम तुम्हाला काही 2-4 बदल इकडे-तिकडे केले जातात. पण जास्तीत जास्त हेच खेळाडू गोल स्ट्रायकर्स संघामधून तुम्हाला वर्षभर खेळताना पाहायला मिळतात आणि म्हणूनच ती बॉन्डिंग परफेक्ट राहिलेली आहे. पण विसरून चालणार नाही AK स्पोर्ट्स वरवडे संघाचा तितकाच दबदबा आजच्या दिवसामध्ये राहिलेला आहे. आणि आत्तासुद्धा तोच दबदबा राहील का? थॉमस डायस, नदीम धनौरी, शाहीद शेख, प्रशांत घरत, प्रथमेश पवार, विशाल यादव, इजाज मंढरेला, सचिन शर्मा, हर्ष यादव, आशिक अली, बबलू पाटील. एक स्टारकास्ट आहे, जी तुम्हाला स्कोरशीटवर पाहायला मिळते. या पुढच्या बॉलनंतर आपण गोल स्ट्रायकरचा देखील स्क्वॉड तुमच्यापर्यंत पोहोचवू. धावसंख्या 16, 3 फलंदाज बाद. आमिरचं षटक चांगलं राहिलंय गोल स्ट्रायकर संघासाठी. पुढचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या टर्नचा अंदाज घेताना शाहिद थोडेसे गडबडलेले आहेत. शाहिद अटॅकिंग अप्रोच बाळगतायत, पण त्यांचा तो अप्रोच कंप्लीट नाही होत आहे. साईद शेख स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळत आहेत. एक डेडिकेटेड प्लेयर, गट्सी प्लेयर म्हणून शाहिद यांची ख्याती आहे. समोर आहे आव्हान आमिरचं आणि ते आव्हान आमिरने टिकवलेलं आहे. यशस्वी षटक संपवलेलं आहे. दुसरं षटक आमिर गडेकरच्या नावावर जात आहे, ज्यांनी फक्त 2 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्या आणि आता या पहिल्या 2 षटकांवर पॉवर प्लेवर दबदबा राहिलेला आहे गोल स्ट्रायकरचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. AK स्पोर्ट्स वरवडे 16 धावा, 3 फलंदाज बाद, 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2. AK स्पोर्ट्स वरवडे. प्रेक्षक खरं तर अविभाज्य घटक राहिलेला आहे या स्पर्धेचा आणि मला खात्री आहे की उद्या प्रेक्षकांची संख्या वाढेल. उद्या आहे रामनवमी आणि उद्याचा स्क्वॉड मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहेच 100%. पण येताना साचवलेले ₹500 घेऊन आला तरी चालेल. नशीब आपण आजवू शकता. जवळपास 10 बक्षिसं तुम्ही जिंकू शकणार आहात, ज्यामध्ये सर्वात मोठं बक्षीस आहे टू व्हीलर बाईक, जी तुम्हाला कारच्या बाजूला पाहायला मिळते. टू व्हीलर बाईक तुम्ही जिंकू शकणार आहात. फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, LED टीव्ही आहे, मोबाईल आहे, सोफा सेट आहे, सायकल आहे आणि कूलर आहे. अशी विविध बक्षिसं तुम्हाला ₹500च्या कुपनमध्ये जिंकता येणार आहे. तर 2 षटकं संपले. धावसंख्या 16, 3 फलंदाज बाद. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गौरव येत आहेत. गौरवचं पहिलं षटक चांगलं राहिलं होतं. पुन्हा एकदा त्याची वर्णी. पाऊलं चालली पाहिजेत. नदीम थोडेसे ऑफ कलर पाहायला मिळालेत. कारण मागच्या 2 षटकांमध्ये त्यांना फक्त एकच बॉल फेस करण्याचा मौका मिळाला होता. पण आता पाहूया, जेव्हा तुम्हाला मौका मिळाला, जेव्हा तुम्हाला संधी मिळाली, यू हॅव टू डू बेस्ट. यू हॅव टू गिव्ह बेस्ट. बघा, महिला भगिनीसुद्धा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं. क्रिकेटचं प्रेम कोकणातलं फक्त तरुणांना नाहीये, तर महिलांना सुद्धा आहे. अपील अँड एक्सेप्टेड. आणखीन एक फलंदाज बाद होतो आणि गौरवच्या खात्यात आणखीन एक विकेट जाते. नदीमचा खेळ सुद्धा थोडक्यात संपला. धक्का क्रमांक 4. AK स्पोर्ट्स वरवडे. गोवा एक्सप्रेस ऑन टाइम आहे आणि त्या एक्सप्रेसला थांबवण्याचं धाडस कोणताच फलंदाज करत नाहीये.
नदीमचा खेळ सुद्धा संपला आणि मागच्या सामन्यामध्ये जे 3 षटकार नानाने खेचले होते, तेच पुन्हा एकदा आठवतायत मला, की शेवटच्या षटकासाठी ते आले आणि एका षटकात 3 षटकार प्रथमेश पवार यांनी खेचले आणि स्कोर चांगल्या स्थितीमध्ये नेला आणि त्याच संधीचा फायदा खरं तर त्यांच्या संघाला झाला. मॅन इन क्रायसिस आणि ते आता त्याला एक्सेप्ट करून खेळावं लागेल. यानंतर आणखीन 4 षटकं आहेत. वेळ अजूनही ए-के स्पोर्ट्स वरवडे संघाच्या हातातून गेलेली नाहीये. संयम गमावणे म्हणजेच जिंकलेली लढाई हरणे. अजूनही तो पेशन्स ठेवावा लागेल. वेळ मिळेल तसा अटॅक करावा लागेल. क्रिकेटचा खेळ असाच सोपा नाहीये, की हातात बॅट घेतली, हातात बॉल घेतला, की तुम्ही क्रिकेटर बनले. क्रिकेट खेळण्याचे देखील एथिक्स आहेत आणि तेच एथिक्स तुम्हाला पाळून अनुभव काय आहे, त्याची जाणीव ठेवून तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आता पाहूया तो प्रयत्न तर गौरवने आतापर्यंत योग्य केलाय. त्याचं प्रत्येक षटक विकेटचं राहिलंय. प्रत्येक षटक. आता आज जितकी त्यांनी षटकं हाताळलेली आहेत, प्रत्येक षटकामध्ये त्यांनी विकेट मिळवलेल्या आहेत. स्वीप केलंय. एलिगंट टच. बॉल लॉंग लेगला ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. राजा नाही पोहोचणार. पहिल्याच बॉलवर गाजा-वाजा. प्रथमेश पवार नानाचा चौकार. प्रत्येक वेळा आक्रमकता महत्वाची नाहीये. फुल टॉसला ॲडजस्ट केलं. लाँग लेग, फाईन लेग रिकामी होतं. त्या क्षेत्राची निवड केली आणि प्रथमेश पवार यांचा अनुभव किती तगडा आहे. अंडर प्रेशर बॅटिंग. पहिल्याच बॉलवर चौकार त्यांच्या वतीने पाहायला मिळालाय. क्लास पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य जे आपण म्हणतो, जे आपण फक्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये पाहतो. जास्त त्यांनी मेहनत नाही घेतली. बॉलला येऊ दिलं, फुल टॉसला ॲडजस्ट केलं आणि स्वीप करताना तो चौकार वसूल केलेला आहे. धावसंख्या पोहोचते 20. ए-के स्पोर्ट्स वरवडे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची इनसाइड एज. बॉल स्क्वेअर लेगला. विकेटकीपर पोहोचतील. मिस्टर गौस तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 21 वर. मागच्या सामन्यामध्ये 48 धावा वाचवल्या होत्या. जो आपण चौथा सामना जो पाहिला होता, राइट? त्याच वेळेत प्रथमेश पवार यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे, की एक चांगला 60 पर्यंत स्कोर जरी बनवला, त्यांच्याकडे तशी गोलंदाजी आहे. पण आता तोपर्यंत जावं लागेल. गौरव हे एक तगडं आव्हान आहे समोरचं आणि ते आव्हान अजूनही कोणताच फलंदाज स्वीकारत नाहीये. सातत्यानं स्टंप टू स्टंप अटॅक आणि आता ते एल-बी-डब्ल्यूच्या स्वरूपातला तिसरा विकेट मिळवतायत. फलंदाज बाद होतायत. शाहीद शेख आणि हा धक्का क्रमांक 5. निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्समध्ये ए-के स्पोर्ट्स वरवडे 21. 5 फलंदाज बाद. काय चाललंय? गणित कुठे चुकते? काय चुकतंय त्या गोष्टीचा आढावा घ्यावा लागेल. मी म्हणालोय की स्टारकास्ट तगडी आहे. पण जो खेळाडू मैदानात त्याचं काम करत नाहीये, तर मग स्टारकास्ट तगडी असून काय फायदा? पुन्हा एकदा बघा, शाहिदने लगेचच पंचांकडे नजर टाकली. निर्णय पंचांचा एक्सेप्ट केला. पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. महिला भगिनी मोठ्या संख्येनं कोकणामध्ये आलोय आणि कोकणातला प्रेक्षक आणि कोकणातल्या महिला कधीच नाराज करत नाही. क्रिकेट त्यांना पाहायचंय, क्रिकेटचं प्रेम आहे आणि म्हणूनच तेच प्रेम जपत असताना आपल्या आवडीच्या खेळाडूला आणि आपल्या आवडीच्या क्रिकेटच्या खेळाला पाहण्यासाठी महिला भगिनी पोहोचलेल्या आहेत. तर या षटकात गौरवने 2 विकेट्स मिळवल्या आहेत. 5 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या आहे 21. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. प्लेसमेंट. आता सिच्युएशन जे मागते ते द्यावंच लागेल. त्यापासून दूर पळून चालणार नाही. तोच पवित्र आता बबलू पाटील यांचा पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ए-के स्पोर्ट्स वरवडे प्रथम फलंदाजी करताना 22 धावा, 5 फलंदाज बाद. 22 लॉस ऑफ 5 आफ्टर 3 ए-के स्पोर्ट्स वरवडे. आमच्यासोबत स्कोरर म्हणून प्रकाश आहेत. जे मागच्या 2 दिवसांपासून अपडेट्स घेत आहेत. त्यांचं काम देखील महत्त्वाचं आहे. आमच्या समालोचन कक्षामध्ये संदीपजी रुमडे आहेत. जे टीम कोऑर्डिनेट करतायत. चर्चा ते देखील करतायत. सर्वांचं काम वाटून दिलेलं आहे आणि सर्वजण अचूक काम करतायत. मोहसिन होलसेकर आणि विजय शिरसाट विजय शिरसाट यांची देखील स्कोरिंग आपण पाहतोय. सोबतच प्रकाश पराडकर आहेतच. आमचे सर्व कॉमेंटेटर्स
स्कोरर्स, आमचे अंपायर्स सर्वजण अचूक काम करत राहिलेले आहेत. अबू मेस्री आणि आमचे स्टेज सांभाळणारे चंदनजी घाडी आपलं काम खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण तो वेळ म्हणजे पहिल्या बॉलपासून शेवटपर्यंत पाहुण्यांचं आदरातिथ्य हे खूप महत्त्वाचं असतं. ओह! उलटा खेळलाय आणि बबलूने एकदा का कनेक्ट केला, तर तो 6 धावा कलेक्टच करतो. बॉलला पाठवलाय थर्ड मॅन सीमारेषा पार. काय स्ट्रोक खेळलाय. लाजवाब सिक्सर. बॉलला टर्न होऊ दिलं, त्यांच्या रेंजमध्ये घेतलं, थर्ड मॅनला क्षेत्र निवडलं आणि षटकार बबलू पाटील यांनी खेचलेला आहे. ताकद तर आहे या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या खेळाडूमध्ये आणि आय-एस-पी-एलमध्ये सुद्धा त्यांनी 90 खेचलेले आहेत आणि आता तशाच फटक्यांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर ते स्वागत गोलंदाज आमिर गडेकर यांचं करतो. आमिरचं मागचं षटक 2 धावांचं आणि 2 विकेटचं होतं, पण या षटकाच्या पहिल्याच बॉलवर बबलूने त्याचं स्वागत, भव्य स्वागत षटकारानं केलेलं आहे. धावसंख्या पोहोचते आता 6 धावाच्या मदतीनं. 28 धावा. आमिर गडेकर. प्लेसमेंट चांगली आहे. काय डोकं चालवतायत. क्रिकेटच्या खेळामध्ये यू हॅव टू गिव्ह रिस्पेक्ट आणि आता बघा, हा स्ट्रोक ते खेळू शकले असते. मोठा फटका सजवू शकले असते, पण ती एक रिस्क होती. म्हणून ते रिस्क नाही घेतली. फक्त सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकवर एंडला प्रथमेश पवार. गुड लक फोटोग्राफर मिस्टर विजय मुणगेकर यांचं देखील आम्ही कौतुक करतो या निमित्तानं. पुढचा बॉल राउंड विकेट. स्लाइस केलंय क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले होते पॉइंटचे. थर्ड मॅनला बॉल पोहोचेल तोपर्यंत पूर्ण केली जाते. एक धाव. एक धाव वळून धावसंख्या पोहोचते 29 वर. 29. 30 झाल्यात, 30 झाल्यात. डोंट वरी 30 झाल्यात. 30 धावा झालेल्या आहेत. आपण लगेचच रिकरेक्ट करतोय स्कोर ऑन स्क्रीनचा. वेगवान बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक दर्शन बांदेकर बॉलवर पोहोचेल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी संधी मिळाली आणि त्या संधीचा उचलला फायदा. 2 मिळतात. हे 2 फलंदाज, हे 2 अनुभवी फलंदाज AK स्पोर्ट्सचा धावफलक 60च्या पलीकडे घेऊन जाऊ शकतात. तितका अनुभव त्यांच्याकडे आहेच आणि म्हणूनच त्यांचं मैदानात थांबणं आवश्यक आहे. आमिर गडेकर आतापर्यंत या षटकात 10 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. टोटल स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 32 धावा. 32. AK स्पोर्ट्स बरोबर. पुढचा बॉल आमिरचा. पुन्हा एकदा उलटा खेळलाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय बॉलला. जजमेंट चुकलं. बॉल सीमारेषा पार. बबलू पाटीलचा पाहायला मिळतोय क्लास. आता मात्र प्रत्येक बॉलवर धावा जोडण्याचा घेतलाय त्याने ध्यास. चौकार. आता फलंदाजांनी मनावर घेतलेला आहे आणि आता हाच चौकार बघा उंच उडी घेतली. नो डाऊट त्यांनी चांगलेच प्रयत्न केले होते. पण त्यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. बबलू पाटील यांनी पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचाच विचार केला होता आणि त्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. 4 धावा वाढत्या धावसंख्या 36. आतापर्यंत चौथ्या षटकातले 5 बॉल डिलिव्हर्ड झालेले. शेवटचा बॉल बाकी आहे. आपला संघ चांगल्या स्थितीत नेण्यासाठी या षटकामध्ये बबलू पाटील यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. प्रथमेश थोडे थांबलेत आणि त्यांना संधी द्यायची आहे. बबलू पाटील कारण बबलू पाटील यांची रेंज माहिती आहे प्रथमेश पवार यांना. शेवटचा बॉल आमिर गाडेकरचा. काउंटर विकेट. प्लेस केलंय बॉलला पण कुठल्या झोनमध्ये प्लेस करायचंय ते विसरले बबलू पाटील. अगदी गोलंदाजाच्या पुढ्यात ठेवला हा बॉल. षटक संपताय 4 धावसंख्या 36-9चा रन रेट राखलेला आहे AK स्पोर्ट्स वरवडेने. 36 लॉस ऑफ 5 आफ्टर 4. 60. 60 ते 70 ही रेंज पाहिजेच. काल चित्तथरारक लढती तुम्हाला पाहायला मिळाल्या. आज देखील तसेच लास्ट मोमेंट्स आपण एन्जॉय केले. लास्ट बॉल थ्रिल्स आपण अनुभवले. या सामन्यामध्ये सुद्धा तशाच आठवणी आपण घेऊन जाणार आहोत. प्रेक्षकांना ठाऊक आहे गोल स्ट्रायकर्सकडे देखील ती स्ट्रेंथ आहे आणि तितकाच अनुभव AK स्पोर्ट्स वरवडे संघातील खेळाडूंकडे आहे आणि आतापर्यंत गोल स्ट्रायकर्सने एकही पराभव पाहिला नाही आणि म्हणून त्यांचा खेळ
आत्तापर्यंत या पहिल्या 4 षटकांमध्ये चांगलाच राहिलाय. दर्शन बांदेकर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. दर्शन बांदेकर यांची फलंदाजी आत्ता संध्याकाळच्या सत्रात आपण पाहिली. ज्या 2 षटकारांमुळे सामनावीरचा पुरस्कार त्यांनी जिंकला. पण आता गोलंदाजी ही भूमिका दर्शन बांदेकर यांना घ्यायची आहे. स्ट्रायकर सेंडला प्रथमेश पवार खेळतात. 6 वर स्कोर झाला 36. एके स्पोर्ट्स स्ट्रेट ड्राईव्ह मिड ऑन नाहीये. बॉल मागे सरकेल. स्ट्रेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पोहोचेल तोपर्यंत एक धाव मिळते आणि प्रथमेश पवार यांना सुद्धा प्रायोरिटी माहिती आहे डावाची नेमकं काय करायचंय. आणि त्यांनी ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त भर दिलाय कारण यानंतर आणखीन एक षटक बाकी आहे. आणि या 2 फलंदाजांपैकी एक फलंदाज जरी पवेलियन बॉक्सच्या दिशेने गेला तर अडचणी वाढतील म्हणूनच दोघंही विचारपूर्वक खेळ देत आहेत. दर्शन बांदेकर पहिल्या बॉलवर सिंगल खर्च करतात. धावसंख्या 37 झाले. पुढ्यात ठेवलेला बॉल ऑन द लेग ऑनसाइडला बॉलला फ्लिक केलाय धीम्या गतीनं पहिली धाव वेगानं पूर्ण केली. सेकंडचा कॉल पूर्ण केला जाईल. वेग चांगला आहे, फिटनेस चांगला आहे. जरी या दोघांचं वय वाढतंय पण क्रिकेट खेळण्याची जिद्द तितकीच आहे आणि म्हणूनच अजूनही कित्येक वर्षांपर्यंत तुम्ही या दोघांना खेळताना पाहणार आहात. बबलू पाटीलचा वेग त्याला मॅच केला प्रथमेश पवारने. पहिली धाव वेगानं पूर्ण केली आणि त्यानंतर लगेचच टर्न होऊन दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी करून दाखवलेला आहे. धावसंख्या 39 झाल्या. 39 लॉस ऑफ 5 आफ्टर 4.2. दर्शन बांदेकर पंचांच्या उजवीकडून राऊंड विकेट. पुण्यात ठेवलेला बॉल अपील झाली पण बॉल डायव्हर्ट झालाय थर्ड मॅनला. अजूनही चेस करतायत बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावा मिळतील. लेग बायच्या 2 धावा मिळत आहेत. धावा कशा येऊ द्यात धावा येणं आता आवश्यक होऊन बसलेलं आहे. प्रत्येक बॉलवर धावा येणं आवश्यक आहे. डॉट बॉल परवडणार नाही. एके स्पोर्ट्स वरवडेला धावसंख्या पोहोचते आता या 2 धावांच्या मदतीनं 41 धावा झालेल्या आहेत. 41 स्ट्राईक पुन्हा एकदा बबलू स्वतःकडे ठेवतायत. कारण बबलूकडे ते लाँग रेंज सिक्सर्स आहेत आणि म्हणूनच प्रथमेश सुद्धा या डावाची गरज ओळखतायत. पण वेग दर्शन बांदेकरचा सुद्धा भन्नाट आहे. प्रत्येक जण बेस्ट परफॉर्म करण्यासाठी आलेला आहे आणि तो बेस्ट परफॉर्मन्स या षटकामध्ये दर्शन बांदेकर यांचा पाहायला मिळतोय. ते मोकळीक देत नाहीयेत. ते संधी देत नाहीयेत. फटके खेळण्यासाठी बॅट्सविंगचा यूज तर केला जातोय, पण तो संपर्क जो बनायला हवाय तो बनत नाही आणि त्याचमुळे आतापर्यंत या षटकात ऑफिशियली 3 धावा खर्च केलेल्या आहेत दर्शन बांदेकरने. धावसंख्या 42. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत अप टू डेट ओव्हर राहिले दर्शनची. पुन्हा एकदा पुढचा बॉल होता. मिड विकेटला गॅप शोधण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. दोघांना भेदत बॉल जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय जबरदस्त खेळाचा आविष्कार. चौकार 4 धावा. गॅप शोधण्यासाठी प्रयत्न केले होते. अगदी पायात टाकलेला बॉल जवळपास तो अनप्लेएबल होता पण तो क्लास प्रथमेश पवार अर्थात नाना यांचा पाहायला मिळाला. पायात टाकलेला बॉलला हेलिकॉप्टर स्टाईलने मिड विकेटला खेचला आणि 4 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. 4च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 46 धावा. 46. चांगलीच पार्टनरशिप या दोघांची. ऑन साइडला बॉल हवेत. लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय आणि कॅच कंप्लीट झालाय. प्रथमेशचा फटका चुकलाय. फटका फसलाय. रेंज गाठली नाही. पण आता पाहूया या विकेट नंतर पुढच्या 6 बॉल्समध्ये नेमकं किती धावा गोळा करतील एके स्पोर्ट्स. 11 धावा करत प्रथमेशचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 46 लॉस ऑफ 6. आशिक अली नवीन फलंदाज पोहोचतायत जे नॉन स्ट्रायकर्स एंडला असतील. स्ट्रायकर्स एंडला आहेत बबलू पाटील. पहिल्या 5 षटकांमध्ये फलंदाजांना 43 धावांपर्यंतच रोखलेलं आहे. 2 स्ट्रायकर्स गोवाच्या गोलंदाजांनी आणि त्यामध्ये 6 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण जर स्कोर कार्डकडे लक्ष वेधलं तर थॉमस हे 0वर बाद झाले. नदीम दनोरी 1 धाव करत बाद झाले. प्रशांत घरतचा खेळ 11 धावांचा होता. त्यानंतर विशाल यादव 2 धावा करत बाद झाले. शाहिद शेख 0वर बाद झाले आणि प्रथमेश पवार यांनी 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. बबलू पाटील अजूनही नाबाद आहेत. आपल्या संघासाठी 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन चांगला स्ट्राईक रेट त्याने दिलंय. आशिक अलीला ती साथ द्यावी लागेल. बबलू पाटीलची पाहूया ती साथ दिली जाते का या पुढच्या 6 बॉल्सवर.
15 ते 20 धावा मिळतील का AK स्पोर्ट्स वरवडीला? की कमीत कमी 52 ते 53 पण रोखण्याचा प्रयत्न असेल गोल स्ट्रायकर्स गोवाचा. तर्क-वितर्क खूप सारे आपण लावू शकतो, पण मैदानात जे घडेल तेच आपल्याला पाहायचंय. पुढच्या 5 मिनिटामध्ये, पुढच्या 6 बॉल्समध्ये, पुढच्या एका षटकामध्ये नेमकं काय घडणार आहे? त्याची चाचपणी करूया. स्लॉग ओव्हर एक्सपर्ट बॉलिंग ट्रॅकवर आहेत रोहन साळगावकर. बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकाची जबाबदारी. फुल लेंथ बॉल, बॉल मागे आहे क्षेत्ररक्षण. रोहन यांचा बॉल वेगवान होता. राजा यांनी तो बॉल अडवला. व्हाईट बॉलची एक धाव ॲड होते. एक धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 47 धावा. एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. त्यासाठी ती झटपट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. AK स्पोर्ट्स वरवडेच्या फलंदाजांची जबाबदारीचा तर स्वीकार करायचाच आहे. जबाबदारी पाहूया कोण उचलतोय. फुलटॉस बॉल, दिशा दिली, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बॉल अडवला जाईल, पण आता बॉल सीमारेषा पार, उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय बारी. स्क्वेअरला क्लिअर, चौकार. 50 अप फॉर टीम AK स्पोर्ट्स वरवडे. साई जोरे, फुलटॉस बॉल होता. स्ट्रोक चांगला सजवला होता. क्षेत्ररक्षण चांगलं होईल अशी अपेक्षा होती. बॉल गॅदर व्हायला हवा होता, नाही झाला गॅदर. आणि त्यानंतर बॉल बाउंड्री रोपवर आदळताना पाहायला मिळाला. धावसंख्या 51 झाले, 51. सुरुवात या षटकाची चौकारानं. फुलटॉस ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाहीये, बॉल मागे सरकेल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोसेल. एकदा पूर्ण करून सेकंडचा कॉल. थ्रो लॉंग एंडला, आउट ऑफ फ्रेम. 2 धावा मिळतील. जितकी जास्त स्ट्राईक बबलू स्वतःकडे ठेवतील तितका फायदा AK स्पोर्ट्स वरवडेचा होऊ शकेल आणि म्हणूनच तीच मदत आता आशिक अली सुद्धा बबलू पाटीलला देत आहेत. 2चे होते वाढ, धावसंख्या 53 झाली. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवट नेमका पहिल्या डावाचा कोणाच्या बाजूने होतोय? गोलंदाज एका बाजूला रोहन, ज्याला आपण या आजच्या दिवसाच्या मागच्या 2 सामन्यांमध्ये स्लॉग ओव्हर एक्सपर्ट ही भूमिका घेताना पाहायला मिळालंय. पण आता बबलू पाटील यांची देखील जबाबदारी खूप चांगली आहे, वाढवलेली आहे. 200चा स्ट्राईक रेट त्यांचा आहे. 11 चेंडूत 22 त्यांनी बनवले आहेत. 53 धावा AK स्पोर्ट्सच्या. फुलटॉस आणि बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची झाली दुर्दशा. फाईन लेग क्लिअर, चौकार. 4 धावा. स्कोअर होईल. फक्त स्कोअर होण्यासाठी ते प्रयत्न द्यावे लागतात आणि ते प्रयत्न आता फलंदाजांच्या वतीने दिले जात आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात आणि शेवट या 2 गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलं जातं. सुरुवात तर तितकी गडबडली, तितका चांगला स्कोअर तर बनवता नाही आला. प्रशांतने थोड्या वेळासाठी तर कुठेतरी प्रतिकार केला होता. जसे ते बाद झाले, प्रथमेश पवार आले, त्यांनी प्रतिकार केला आणि त्यानंतर प्रथमेशला बबलू पाटील यांची साथ मिळाली आणि त्या पार्टनरशिपमुळे एक चांगला स्कोअर आता AK स्पोर्ट्सचा स्कोअर कार्डवर पाहायला मिळतोय. धाव घ्यायची की नाही घ्यायची? स्ट्राईक सोडायची की नाही सोडायची? स्ट्रेट सांगितलंय आशिकला, नाही मी स्ट्राईक घेणार. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं धावसंख्या 1 ते पुढे सरकून पोहोचते आता 58. 58 झाल्यात. स्कोर होतोय, स्कोर बनतोय. संयम बाळगला आणि अधूनमधून अटॅक केला, तर स्कोर बनवला जाऊ शकतो. पण आता पिचिंग चांगली आहे रोहनची. असंच त्यांना शेवटच्या षटकासाठी नाही ठेवलं. त्याचं प्रमाण ते मैदानाच्या आतमध्ये देत आहेत सुद्धा. 2 चौकार या षटकात आलेत, पण 1 डॉट बॉल, 1 डबल सुद्धा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 57. फुलटॉस ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे, पण त्यांना हाय बॉल करत बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. दाखवलाय दम, मिळवलाय 6 धावा. मॅक्सिमम सिक्सर. एकटाच लढतोय. आपल्या संघाचा स्कोर कार्ड पुढे घेऊन जातोय. अजूनही एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 64, 64. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग स्कोर झालाय. म्हणजे जी लढत तुम्हाला पाहायची होती ती लढत तुम्हाला 100% या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत. रोहन साळगावकर पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल बॉल ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रू मध्ये रोहन पोहोचतोय. थ्रो करणार नाही. एकच मिळते आणि पहिला डाव संपतोय. धावसंख्या 65. 36 चेंडूत 66 धावा करायच्या आहेत गोन स्ट्रायकर्स गोवा या संघाला. आजच्या वेळापत्रकातला हा शेवटचा सामना. थोड्याच वेळात सुरू होईल दुसरा डाव आणि दुसऱ्या डावाचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपण भारतातील नामवंत क्रीडा समालोचक तसेच व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट जास्तीत जास्त स्पर्धा वर्षभरामध्ये कव्हर करण्याचा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो आणि आयोजकांची पसंती आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सर या आपलं स्वागत आहे. आपण आहोत 77 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर पाहतोय यंगस्टार प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक.
येस. धन्यवाद. मणिजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात आणि पहिल्या डावाच्या या हायलाइट्स आहेत. प्रशांत गरत आल्यानंतर काही आकर्षक फटके खेळले. 65 झाल्या 6 ओव्हरमध्ये आणि त्या 65 कशा झाल्या? या हायलाइटच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला फिरलेला बॉल पाठीमागे खेळले आणि तिकडे फसले देखील. आणखीन एक विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाली आहे. खूप चांगली गोलंदाजी केली होती आमिर गडीकर यांनी आणि त्याचबरोबरीने गौरवने केलेली बॉलिंग चर्चेचा विषय राहिला. प्रथमेश यांनी देखील काही चांगले फटके खेळले. टीमला गरज होती त्यावेळेला आणि शाही स्टंपच्या समोर सापडले. त्यानंतर आले बबलू पाटील आणि खऱ्या अर्थाने या डावाची सूत्र त्यांनी हातात घेतली. या डावाला आकार बबलू पाटील यांनी दिलाय. रिवर्सचा तो फटका असेल, त्याचबरोबरीने आगळे-वेगळे स्ट्रोक त्यांनी खेळले आणि त्याच्यामुळे हा एक डाव जो बनलाय ना, त्याच्यामध्ये बबलू पाटील यांचा वाटा आहे. पायावरचा बॉल मात्र नानाने देखील सीमारेषच्या पलीकडे पाठवला. मिक्स फील्ड झाली मात्र. मिक्स फील्डचे 2 चौकार त्यांना पाहायला मिळाले. नाना की फॅक्टर राहिले खरे, परंतु दर्शनच्या गोलंदाजीवर ते बाद देखील होताना पाहायला मिळाले. आणि बबलू पाटील हे मात्र डावाचे नायक राहिले. आणखीन एक चौकार जो अडवला जाऊ शकत होता आणि हा पाईन लेगच्या दिशेने खेळलेला आणि या डावामध्ये खऱ्या अर्थाने निर्णायक असणारा हा षटकार होता. लोअर फुलटॉस बॉल कव्हर्सला मारलाय. एकदम जबरदस्त आणि त्याच्यामुळे ही धावसंख्या उभी राहिली. बबलू पाटील यांचं कौतुक करावं लागेल. रन झालेत 65, जिंकण्यासाठी करायचे 66. 6 ओव्हरला 66 मोठेही नाही आहेत आणि छोटेही नाही आहेत. 11ची सरासरी गाठायची आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. साईद जोरे आणि रजत कुडाळकर. सलामीची जोडी दाखल होताना पहिल्या मिनिटात 2 गोवन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतील. 66चा पाठलाग करायचा आहे. 2 बलाढ्य टीम आहेत. गोवा सिंधुदुर्ग एकत्र आहे आणि दुसऱ्या बाजूला अखिल भारतातील नामवंत खेळाडूंचा भरणा असणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. एकच स्पोर्ट्स वरवडे यांच्यातील मॅच पाहायला मिळते. नानाच्या नेतृत्व गुणाचा देखील कस लागणार आहे या मॅचमध्ये. कारण त्यांच्याकडे जो फौज फाटा आहे गोलंदाजीचा, त्यांचा कशाप्रकारे यूज केला जातोय तेही इकडे पाहायचं आहे.
चला मॅचला होते सुरुवात. 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोव्याचे 2 सलामीवीर उतरलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर AK स्पोर्ट्स वरवडे क्षेत्ररक्षणासाठी 6 ओव्हरमध्ये 65 जिंकण्यासाठी पाहिजे 66. परंतु या मैदानात कधी काय होईल याचा नेम नाही. महत्वाची मॅच पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत सचिन. उत्तराखंड राज्यातील खेळाडू आहेत. बॉलिंगला दाखल होताना पाहायला मिळतील तर 2 गोवन बॅटर. एका बाजूला रजत कुडाळकर आणि त्यांच्या जोडीला साईज जोरे. जोरेला जोर लावावा लागेल आणि रजत कुडाळकरला रजत मुंडे व्हावं लागेल. दोन्ही टॅलेंटेड खेळाडू आहेत गोवा राज्यातील. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. पंचांचा इशारा दुसऱ्या डावाच्या सुरुवातीचा 1 वाजलेले आहेत आणि आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचचा शेवटचा डाव बाकी आहे. उद्या सुद्धा रथी महारथी इकडे येणार आहे. कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, फरदीन काझी, सुमित डेकळे, एकाहून एक सरस खेळाडू उद्या इकडे खेळताना पाहायला मिळतील. मॅकमिलन गोविंद इकडे खेळताना उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. योगेश पेनकर सुद्धा उद्या इकडे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. स्टारकास्ट मोठ्या प्रमाणावर इकडे महेश नानगुडे सध्या ज्या खेळाडूची चर्चा आहे ते सुद्धा उद्या इकडे खेळताना पाहायला मिळतील. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात. महत्वाच्या या 6 ओव्हर आहेत आणि 66चा पाठलाग करायचा आहे. थोडासा अँगल बनवला. ऑलरेडी पहिले शफल झाले होते बाहेर. डॉट बॉलने सुरुवात केली इकडे सचिन. हो ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. बराच बॉल बाहेर देखील पाहायला मिळाला आणि तिकडे रन देखील कंप्लीट केले गेलेले आहे. व्हाईट बॉल +1 अशा 2 रन इकडे जुडणार आहेत. एक एक रन महत्वाची आहे, मग ती कशी येऊ देत. आमच्या या सगळ्या आयोजन कमिटीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. काय मेहनत केली आहे पाठीमागे 1 महिना. प्रत्येकाला एक भूमिका दिली आहे. कुणाला ग्राउंड दिलंय, कुणाला टीम दिल्यात, कुणाला ट्रॉफी दिलेत, कुणाला पाहुण्यांचं स्वागत दिलंय. बुवा तारेंनी प्रत्येकाला एक भूमिका दिली आणि ती भूमिका प्रत्येकजण सांभाळताना पाहायला मिळत आहेत. दोन रन धावफलकावर पाहायला मिळत आहेत. साईश साईश जोरे. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. काल मंगलमूर्ती पुणे तर आज कोण पुढील अर्ध्या तासात ठरेल. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय पाठीमागे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय. तिकडे फिल्डर पोहोचतायत. तोपर्यंत 2 रन कंप्लीट देखील केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. मजा येणार आहे या मॅचमध्ये. प्रेक्षक खूप लांब लांबून आलेत. कुणी कणकवलीवरून आलंय, कुणी विजयदुर्गवरून आलंय, कुणी मालवणवरून आलंय. अशा दूरदूरून प्रेक्षक आलेत. येस, खूप लांब लांबवरून प्रेक्षक इकडे आलेले आहेत आणि उद्या येणार आहेत. काहींचे फेवरेट प्लेयर उद्या असतील, काहींचे परवा असतील आणि काहींचे शेवटच्या दिवशी. वाह, यावेळेला क्लास 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 दर्जा दाखवलाय. साईज जोरे आपल्या बॅटिंगचा जोर दाखवतायत. 4 चौकार. दर्जेदार स्ट्रोक इकडे खेळताना पाहायला मिळाले. साईज जोरे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन झालेले आहेत. 11च्या सरासरीने या रन बनवायच्या आहेत. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आहे. प्रथमेश पवार नाना यांच्यासारखा धुरंधर कॅप्टन AK स्पोर्ट्स वरवडे टीमचा. रिवर्स रिवर्स खेळायला गेले. नाही यशस्वी झाले परंतु रन कंप्लीट करतायत. एक एक रन मात्र खूप महत्त्वाचा असणार आहे इकडे. रजत कुडाळकर आणि त्याचबरोबरीने साईज जोरे ही जोडी मैदानात. तर उत्तराखंड राज्यातील सचिन शर्मा यांना बॉलिंगसाठी आपण पाहतोय.
फटका फसलाय, बॉल हवेत, तिकडे आहेत नाना. विकेट आली आहे पहिली. सचिनने पहिला बॅटर फसवलाय. पहिला धक्का 9 या धावसंख्येवर. नऊ धावसंख्येवर विकेट तर आली आहे. 66चा पाठलाग करायचा आहे. 66 एवढ्या मोठ्या सुद्धा नाही आहेत. परंतु विकेट आल्या तर छोट्या सुद्धा नाही आहेत. त्याच्यामुळे एका टीमला विकेट पाहिजेत, एका टीमला रन पाहिजेत. रजत या मॅचमध्ये देखील मोठी धावसंख्या नाही बनवू शकले आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललेत. इम्रान मुल्ला टीमचे कॅप्टन आहेत. मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पहिली विकेट आली आहे. गोवा विरुद्ध एके स्पोर्ट्स वरवडे यांच्यातील सुरू असणारी ही मॅच आहे. गोवन स्ट्रायकर गोवा आणि त्यांच्या विरोधात एके स्पोर्ट्स वरवडे ही मॅच आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आहे. काल मनोज 11 कसबन तळवडे या संघाला पराभूत करत असताना मंगलमूर्ती पुणेने बाजी मारली होती. आज कोण बाजी मारणार याची चर्चा आहे. वरवडे की गोवा ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या दोन टीममध्ये आज ऑलरेडी एक मॅच झाली होती. त्यामध्ये गोव्याने बाजी मारली होती. परंतु वलयांकित नावं प्रथमेश पवार यांच्या जोडीला देखील पाहायला मिळत आहेत. या वेळेला फटका पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे आणि हो तिकडे थोडीशी मिक्स फील्ड देखील झाली आहे. वेगात आले आशिक अली बॉलच्या दिशेने. तोपर्यंत एक रन कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. पहिली ओव्हर संपली आहे. 10 रन झालेले आहेत. म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूने पहिली ओव्हर गेली आहे. एक टीम 10 रन झालेत याकरता समाधानी असेल आणि एक टीम एक विकेट आली आहे याकरता समाधानी असेल. 5 ओव्हरमध्ये अजूनही 56 रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. उद्या सुद्धा 4:30चं रिपोर्टिंग आहे. 5 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद घ्यायची आपण सगळ्यांनी. सूर्या मणिरत्नम बॉलिंगसाठी येतोय. मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरातील चिता कॅम्पचा एक वेगवान गोलंदाज सूर्या मणिरत्नम. वेगवान बॉल बॅकफुटला गेले. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि अडवलाय. तोपर्यंत एक रन मिळणार आहे. महत्वाचा हा क्षण असणार आहे. अजूनही 54 करायचे. 28 बॉल 54. काही षटकार काही चौकार मॅचचं गणित बदलू शकतात. परंतु ते सोपं देखील नाहीये आणि गोव्यासाठी ते अवघड सुद्धा नाहीये. अगदी रणनीतीबद्ध ही मॅच होणार आहे. क्वालिटी क्रिकेट काय म्हणतात तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. प्रोफेशनल क्रिकेट काय म्हणतात तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, दर्जेदार फिल्डिंग, तेवढंच चांगलं नेतृत्व, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. हे प्रोफेशनल क्रिकेट पाहण्यासाठी आपण गर्दी करतो त्याचं कारणच हे असतं. तुम्हाला क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं. याच्यापेक्षा मोठा कोणता क्रिकेटचा दर्जा नाहीये. हा सर्वोच्च दर्जा आहे. यावेळेला आणखीन एक अप्परकटचा स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळलाय. वा साईश वा. लाजबाब स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. 4 धावा, चौकार.
करण्यासाठी सावंतवाडीचे राजा नाटेकर 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये, मोठा सामना आहे. अजूनही 51ची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ झालाय. अजूनही जर पाहिलं तर 27 बॉल 51ची आवश्यकता आहे. दुसरी विकेट माघारी परतलेली आहे. बॅटिंग लाईनअप मोठी आहे गोव्याकडे देखील. सूर्याने घेतली विकेट. राजा नाटेकर, इम्रान मुल्ला या दोघांना देखील मॅच बनवावी लागणार आहे. महत्वाची भूमिका त्यांची सुद्धा आहे. 27 मध्ये 51 आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. देवगडमध्ये यंगस्टार प्रीमियर लीग दुसऱ्या ही वर्षी जबरदस्त आयोजन, चांगली लाईट, चांगलं मैदान, चांगले प्रेक्षक, चांगलं आयोजन आणि ट्रॉफी कशी असतील याची चर्चा आहे. पाठीमागे खेळले, पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा होता. निघाला बॉल पाठीमागे, अडवण्याचा प्रयत्न होतोय. एफर्ट्स केले खरे आणि शाहिदने तिकडनं कळवलंय हा चौकार आहे आणि धावसंख्या 4 ने पुढे आल्या आल्या पहिलाच बॉल 4 मध्ये. आल्या पहिलाच बॉल, चांगला फटका खेळलाय तिकडे. धावसंख्या पुढे गेली आहे. 19 धावा धावफलकावर. 26 मध्ये 47 पाहिजेत. राजा सूर्या समोर आहेत. वेगवान बॉल, वेगवान फटका आणि हा बॉल जातोय आता सीमा रेषा पार. षटकार. आल्या 2 फटके असे काही खेळलेत. माझ्या मते कॅच पकडली एका प्रेक्षकाने आणि तुमच्यासाठी उद्या धुरंधर 2चं तिकीट मिळणार आहे. ज्यांनी कॅच पकडले संपर्क साधायचा मॅच झाल्यानंतर. आपल्यासाठी खास धुरंधर 2चं तिकीट आहे. ओ हो ऑप्टमच्या बाहेर. एक संधी इकडे होती, संधी होती. राजा नाराज आहेत, नाना नाराज आहेत, बॉलर नाराज आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 25 झाल्यात. 25 या कमी नाहीयेत. 4 ओव्हरमध्ये अजूनही 41 पाहिजेत, परंतु 2 विकेट आलेल्या आहेत. बॅटची आतली कडा घेतली गेली होती, परंतु 2 ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात. हा प्लस पॉईंट बॉलिंग टीमचा आहे, परंतु बॅटिंग टीमचा प्लस पॉईंट हा आहे की पॉवर प्लेमध्ये 25 रन झाल्यात. 4 ओव्हरमध्ये 41 करायच्या आहेत. कमबॅक करावं लागेल. AK स्पोर्ट्स वरवडे मास्टरमाइंड कॅप्टन आहेत प्रथमेश पवार नाना. कोणत्या बॉलरला कोणत्या वेळेला आणायचं त्यांना बरोबर माहिती आहे. इम्रान मुल्ला राजा मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आता बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं गेलंय. हर्ष यादव प्रयागराज उत्तर प्रदेशचा हा बॉलर आणला जातोय. हर्ष यादव इम्रान मुल्लाच्या विरुद्ध हर्ष यादव यांना आमंत्रित करण्यात आलंय. 4 ओव्हरमध्ये 41. चार ओव्हरमध्ये 41 अजूनही करायचे. जो ही मॅच जिंकेल तो मात्र शेवटच्या दिवशी येईल आणि जो ही मॅच हरेल शेवटच्या दिवशी आपापल्या घरून मॅच पाहतील. हा बॉल थोडीशी उंची जास्त दिली होती. बॉल समोरच्या दिशेने ढकललाय. फिल्डर आहेत तिकडे. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 23 बॉलमध्ये अजूनही 40 पाहिजेत. तेवीस बॉलमध्ये 40ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 26 धावा धावफलकावर.
हो, 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 हो. नानाची चौकशी करा पहिल्यांदा प्लीज नानाकडे. चेहऱ्याला कदाचित चेहऱ्यावर बॉल आदळलाय. ओह! बॅटची कडा लागून चेहऱ्यावर किंवा कदाचित चष्म्यावर बॉल आदळलाय. पाणी पाठवा, पाणी पाठवा. आलेलो आहोत. धावसंख्या जर पाहिली तर इकडे 27 धावा धावफलकावर आहेत. नाना ओके आहेत का आपण नाना? नाना? 27 धावा धावफलकावर पुन्हा एकदा खेळाकडे आपण चाललेलो आहेत. बेस्ट व्हर्सेस बेस्टची ही मॅच. उत्तर प्रदेशचा गोलंदाज, परंतु गोव्याचा बॅटर यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहेत तिकडे. तो हो, पहिल्या प्रयत्नात बॉल थोडासा बाजूला राहिला. लगेच दुसरी रन घेतली गेली. राजा आणि इम्रान ही जोडी आता चांगली जमली आहे. त्यांना माहिती आहे या मॅचमध्ये 6-4 तर मारायचे आहेत. परंतु सिंगल डबलचं महत्त्व काय आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्याचे सुद्धा प्रयत्न होत आहेत. 21 बॉलमध्ये 37 करायचे आहेत. प्रत्येक बॉल महत्त्वपूर्ण. 29 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. इम्रान मुल्ला 5 वर, राजा 11 वर आणि दुसऱ्या बाजूला प्रयागराजचा बॉलर आहे. यावेळेला कव्हर्सला खेळले. तिकडे आहेत फिल्डर विशाल यादव. हर्ष यादवच्या बॉलिंगवर विशाल यादवने कॅच पकडली आहे. यादव टू यादव आणि बाद होत आहेत मात्र इकडे बॅटर इम्रान मुल्ला. मॅच आहे. करायचे 66 29 झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 20 बॉलचा खेळ बाकी आहे. 37ची आवश्यकता आहे. मॅच बॅलन्स आहे दोन्ही टीमच्या बाजूने. जो कामगिरी उंचावणार आहे त्याच्या बाजूने ही मॅच जाणार आहे. क्रिकेटचा खेळ आपल्याला उन्हाळ्यात आनंद देतो, पावसाळ्यात आनंद देतो, हिवाळ्यात आनंद देतो, दिवसा आनंद देतो, रात्री आनंद देतो, टेनिसमध्ये आनंद देतो, रबरमध्ये देतो, लेदरमध्ये देतो, सिमेंटवर देतो, गवतावर देतो, मातीवर देतो, पेवर ब्लॉकवर देतो, कातळावर सुद्धा देतो. समुद्राच्या रेतीवर सुद्धा आनंद देतो. आपण सगळे तिकडे क्रिकेट खेळतो. आणि मालवणमध्ये सुद्धा देतो, कणकवलीला सुद्धा देतो आणि देवगडमध्ये सुद्धा देतो. बापड्याला सुद्धा, आनंदवाडीत सुद्धा, मिठगावला सुद्धा आणि इकडे देवगडला सुद्धा. असा हा क्रिकेटचा खेळ आनंद देतोय आज देवगडमध्ये. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. 29 धावा धावफलकावर 3 विकेट माघारी. हो, हो, हो. आत्ता उलटा टाकलाय. हर्ष यादवकडे ही क्षमता आहे. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्याची.
मागील मॅचमध्ये सुद्धा यांच्या विरुद्ध असाच प्रयत्न राहिला होता. पहा, बॅक ऑफ द हँड करण्याचा प्रयत्न, चायनामन करण्याचा प्रयत्न, अँगल बनवत अगदी अनिकेत सानपची आठवण झाली. या वेळेला बॅकफुटला जात असताना फटका खेळलाय, निघाला मात्र सीमारेच्या दिशेने. तिकडे फिल्डर येत आहेत. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल. ओ, का अडखळले कळायला मार्ग नव्हता तिकडे. अगदी सुरुवातीपासून स्टार्ट असता तर सहजगत्या या 2 रन कंप्लीट झाल्या होत्या. यावेळेला बॉलला आतमध्ये आणलं होतं. पॉइंटला खेळले. 1 रन कंप्लीट केल्यानंतर थोडेसे थांबले. त्यानंतर पुन्हा कॉल दिला आणि नाना चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलं. प्रशांत गरजचा थ्रो पाहायला मिळाला. लाजबाब आणि विकेट आली आहे. रनआउटची विकेट, महत्त्वाची विकेट आली आहे. डावखुऱ्या हाताच्या बॅटरचं सुद्धा महत्त्व या क्षणी खूप महत्त्वाचं होतं आणि त्याच वेळेला विकेट आली आहे. आणि 30 धावा धावफलकावर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये वेळ झाली होती येण्याची. सिंधुदुर्ग दाखल होताना पाहायला मिळतात. दर्शन बांदेकर. टीम संकटात आहे आणि टीम संकटात असल्यानंतर मग कॉल होतो, देवबागच्या दर्शनला बोलवा रे, आणि तेच झालंय. आलेत मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरमध्ये 30 झाले. 3 ओव्हरमध्ये 36 पाहिजेत. मॅच एवढी सुद्धा लांब नाही गेलेली आहे. परंतु बॉलर्स महत्त्वाचे आहेत आणि बॅटर सुद्धा महत्त्वाचे आहेत. राजा नाटेकर यांच्याकडे एक वेगळी स्ट्रेंथ आहे. दर्शनकडे देखील एक वेगळी स्ट्रेंथ आहे. परंतु बॉलिंग डिपार्टमेंट मात्र एके स्पोर्ट्स वरवडेकडे तेवढंच दर्जेदार आहे. विशेष म्हणजे बॉलर पहा, एक बॉलर राजस्थानचा आहे, एक बॉलर उत्तराखंडचा आहे, एक बॉलर उत्तर प्रदेशचा आहे, एक बॉलर केरळचा आहे आणि एक बॉलर महाराष्ट्रातला आहे. 5 वेगवेगळ्या राज्यातले 5 बॉलर आहे टीममध्ये. राजस्थानचा मंड्रेला, सचिन उत्तराखंडचा, हर्ष यादव उत्तर प्रदेशचा, आशिक अली केरळचे आणि सूर्या मणिरत्नम मुंबई महाराष्ट्राचे. परंतु हे ऑल इंडिया लेवलचं क्रिकेट आहे. प्रत्येकाला संधी आहे. देवडकर सर, प्रत्येकजण या ओपन हाफमध्ये आपली टीम पाहिजे तसं बनवण्याचा अधिकार आहे. गेल्या वर्षी सुप्रीमोला तर 2 बॉलर श्रीलंकेचे पाहिले आपण. तीस वर 4 सचिन, ज्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलाय. राजा जबरदस्त खेळतायत. ओहो हो, शफल झाले होते वेगवान. राजा वेगवान बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. निघाला सीमारेच्या दिशेने. नदी माले तिकडे अगदी वेगात. थ्रो तेवढाच लाजबाब. अगदी स्टंपच्या वर. टाळ्यांचा गजर देखील होतो या थ्रोसाठी. आणि आता दर्शन स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहे. दर्शनचं प्रदर्शन इकडे खूप महत्त्वाचं असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 31. अजूनही 35 ची आवश्यकता आहे. थोडा बॉल अजूनही बाकी आहेत. 35 ची आवश्यकता आहे. संकटमोचक दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. याच टीमच्या विरुद्ध दर्शनचा परफॉर्मन्स मागील मॅचमध्ये चांगला राहिला आहे. परंतु आता बॉलिंगसाठी सचिन पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी दर्शन बांदेकर. 31 धावा, 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर आता सुद्धा 70-70 स्पोर्ट्सला ही मॅच पाहिली जाते. सगळ्यांचं स्वागत असेल. वेगात बॉल टाकलाय. यष्टीरक्षकांकडे जातोय. बॅट वेगात फिरवली परंतु डॉट बॉल येतोय. समीकरण पुन्हा बदलत आहे. अजूनही 15 बॉल 35 ची आवश्यकता.
दर्शनसाठी हा बॉल थोडासा वेगात टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, थोडासा खाली सुद्धा राहिला. डॉट बॉल. AK स्पोर्ट्स वरवडे. 15 मध्ये 35. दर्शन बांदेकर यांची भूमिका, राजा यांची भूमिका गोव्यासाठी महत्त्वाची असणार आहे. समोर प्रथमेश यांच्यासारखा एक धुरंधर कॅप्टन. ओ, इकडे वेग वाढवायला गेले, लेग स्टंपच्या बाहेर. त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा बदललंय. 15 मध्ये आता मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 34. वेग थोडासा वाढवला होता सचिनने यावेळेला, परंतु टप्प्यावरचं नियंत्रण नव्हतं. उंची तेवढी नाहीये जास्त, वेगवान गोलंदाजांना नॉर्मली असते तशी. परंतु टप्पा, वेग या दोन्ही गोष्टी आहेत त्यांच्याकडे. समोर दर्शन बांदेकर. यावेळेला फटका पॉईंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. 1 रन तिकडे कंप्लीट केलाय. फिल्डर आलेत. दुसरीचा कॉल दिलाय दर्शनने आणि 2 रन देखील कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 14 बॉल अजूनही बाकी आहेत. 32 ची आवश्यकता. हे 2 बॉल सुद्धा निर्णायक असतील आणि दर्शन बांदेकर हे सुद्धा निर्णायकच असणार आहेत. ओ हो हो हो, अगदी वेगात वेगात अगदी वेगात बॉल टाकलाय जो जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगला बॉल येताना पाहिला मिळाला. बॅट अगदी वेगात फिरवली आहे. एक एक बॉल अगदी महत्वपूर्ण असणार आहे. दर्शन बांदेकर. वेग वाढवलाय, परंतु पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. समीकरण बदलत आहे. आता 13 बॉलमध्ये 31 अजूनही पाहिजेत. हा धावफलक होऊ शकतो जर का काही मोठे फटके आले. थोडंसं क्रॉस आर्म देखील टाकण्याचा प्रयत्न, नॅचरल कोण बनवला, बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिला. 13 बॉलमध्ये अजूनही 31 पाहिजे. दर्शन बांदेकर. यावेळेला फटका चांगला आहे. चांगला फटका खेळलाय. बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने. अडवलाय सुद्धा. आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. 4 ओव्हर नंतर 36 झालेत. 12 बॉलमध्ये 30 पाहिजेत. मॅच संपली नाहीये. मॅच ऑन आहे. शेवट कुणाच्या बाजूने होणार? दर्शन बांदेकर मैदानात आहेत. राजा नाटेकर मैदानात आहेत. 2 सिंधुदुर्गातील बॅटर, एक मालवणचे तर एक सावंतवाडीचे बॅटर मैदानात आज आज देवगडामध्ये. परंतु 12 बॉलमध्ये 30 ची आवश्यकता आहे. मध्ये 30 रन हवे आहेत. काय होणार पाहायचंय येणाऱ्या कालावधीमध्ये. प्रयत्न करतोय थोडा. अच्छा, मालवणी रॅप सुद्धा पाहायला मिळाला आणि देवगडचाच आहेत. प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा. पाहूया दर्शन बांदेकर. समोर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. काय मारलाय, काय फेकून दिलाय. देवबाग मालवणचो झील काय बॅटिंग करता हा. व स्वयंसेवकांनी स्टेज जवळ यायचंय. उद्याचे प्लॅनिंग असणार आहे, काही सूचना असणार आहेत, त्याच्यासाठी आपल्याला भेटायचंय. 11 बॉलमध्ये 24. मॅच संपलेली नाहीये. या दोघांमधील लढत मागील मॅचमध्ये सुद्धा चांगली रंगली होती. उत्तर प्रदेश प्रयागराजचा बॉलर आहे हर्ष यादव.
तर देवबाग मालवणचो झील याही वेळेला वेगवान फटका, परंतु तिकडे फिल्डर आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 10 बॉलमध्ये अजूनही 23 पाहिजेत. दहा बॉलमध्ये 23 ची आवश्यकता. आता राजा नाटेकर आलेले आहेत. हर्ष यादव, बॅलन्स मॅच आहे. गोवा हार मानायला तयार नाही आणि इकडे नाना सुद्धा हार मानायला तयार नाहीयेत. ओहो, दांडी गुल, स्टंपच दाखवले बॉलरला आणि मग काय काठी वाजवली. कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवघरात नंबर एकच प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार बॅटिंगसाठी 43 रन झालेले आहेत. 9 बॉलमध्ये 23 अजूनही पाहिजेत. हे येणारे 3 बॉल खूप महत्वपूर्ण असतील दोन्ही टीमसाठी. क्रिकेट रसिक मॅचचा आनंद घेत आहेत, जागे आहेत अजून ते सुद्धा. आणि कालच्या प्रमाणे आज सुद्धा यंगस्टार प्रीमियर लीग 3 लाख लोकांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी 70 स्पोर्ट्सवर पाहिली आहे. आणि आता सुद्धा 4,500 प्रेक्षक आमच्या बरोबरने जुडले गेलेत. त्या सगळ्यांचं स्वागत. मॅच जबरदस्त चालली आहे. 43 रन झालेले आहेत. दर्शन बांदेकर, समर्थ गावस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर उत्तर प्रदेशचे बॉलर आहेत AK स्पोर्ट्स वरवडेसाठी हर्ष यादव. 9 बॉल आणि 23 ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. जो जिंकणार या स्पर्धेच्या सेमीफायनलला जाणार. 5 लाख पहिला पुरस्कार, 2.5 लाखाचा दुसरा पुरस्कार, 4 व्हीलर कार या स्पर्धेची ओळख राहिली आहे. ओहो, टप्पा पडतोय. त्यानंतर बॉल टर्न देखील होताना पाहायला मिळतो आणि इकडे तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे बॅटिंग टीमने. योग्य बॉल कळवला जातोय. अजूनही 2 बॉल आहेत, ते खूप महत्वाचे आहेत या ओव्हरमधील. 8 बॉलमध्ये 23. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे बॅटिंग टीमला आणि बॉलिंग टीमला डॉट बॉलची आवश्यकता आहे. पाहूया समर्थ. गोवा विरुद्ध वरवडे अशी एक महत्वाची मॅच. ओ हो, कमी गतीने बॉल टाकलाय. उत्तर प्रदेशवरून महाराष्ट्रात मी का आलोय दाखवून देत आहेत का हे युवा गोलंदाज हर्ष यादव. उलटा टाकलाय. वा 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 वा, अँगल बनवत आतमध्ये चायनामन. याही वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही नाही, या ओव्हरने गेमच चेंज करून टाकलाय. या ओव्हरमध्ये फक्त 7 रन दिलेत या हर्षने आणि मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये जिकडे 6 बॉलमध्ये पाहिजे 23 आणि स्ट्राईकवर असतील दर्शन बांदेकर. एका षटकात 4 षटकार मारूचे दर्शन का, आणि तरच गोवा टीम जिंकतली. पहा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाषेचा सन्मान झालाच पाहिजे आणि यस, टाइमआउटची पेनल्टी दिली गेलेली आहे. सर्कलच्या आतमधला एक प्लेअर वाढवायचा आहे. दर्शन, अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे.
चाहत्यांच्या चेहऱ्यावर देखील ते हास्य उमटेल का ते आपल्याला पाहायचं आहे. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात प्रत्येक काही मैलानंतर भाषा बदलत असतात. प्रत्येक भाषेचा एक वेगळा गोडवा आहे. प्रत्येक भाषेची एक श्रीमंती आहे. पाहूया काय होईल. शेवटच्या ओव्हरसाठी केरळ राज्यातील आशिक अली आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट रसिकांच्या पसंतीत उतरलेला खेळाडू आणि हृदयातील आणि गळ्यातील ताईत बॅटिंगसाठी दर्शन बांदेकर 6 मध्ये 23. मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाहीये. दर्शन बांदेकर जर का पहिलं एका दुसऱ्या बॉलला षटकार आला मजा येईल. आशिक अली लांब वरचा रनअप, समोर दर्शन बांदेकर. पहिल्याच बॉलवर सिक्सर. 6. पहिला तर आलाय. आता जर पाहिलं तर पुढे अजूनही 17ची आवश्यकता आहे. 5 बॉल बाकी आहेत. 5 मधले 3 बाहेर मारायचे आहेत. परंतु नाना एक जबरदस्त धुरंधर संघनायक आहेत आणि आशिक अली एक चांगले बॉलर आहेत. आणखीन एक, यावेळेला किती लांब जाईल पाहायचंय. बॉल हवेत आहे. टाळ्या दर्शन बांदेकर साठी होतील. देवबाग मालवणचो झील सिंधुदुर्गचा सुपरस्टार आणि आता टाळ्यांचा गजर व्हायला लागलाय. बॅक टू बॅक 2 सिक्सर दर्शन बांदेकर. ते पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय होणार आहे. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर आता भलेही 1:45 वाजले, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण या दोन्ही टीम मॅच मध्ये आहे. वरवडे सुद्धा मॅच सोडणार नाहीये. मजा येते या मॅच मध्ये. ज्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय, दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. यस, 2त 2 तर इलेहत. अजून 4त 2 येतील काय पाहूया. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येईल. परंतु दर्शन बांदेकर 2 षटकार मारलेत आणि खूप लांबवर मारलेत. आणि बरेचसे प्रेक्षक दर्शनची बॅटिंग पाहायला थांबले होते, ते खुश झाले असतील. आणि युट्यूबला सुद्धा माझ्या मते भूपेश, युट्यूबला सुद्धा माझ्या मते 5,000 प्रेक्षक, म्हणजे थोड्या वेळापूर्वी 4,500 होते. 500 लोकांना या दर्शनने उठवलंय. क्रिकेटचा खेळ आहे. वाह, मॅच चांगली चालली आहे. सहजासहजी मॅच सोडणारे वरवडेकर सुद्धा नाही आहेत. एके स्पोर्ट चांगले टीम आहे. आशिक अली एक चांगले बॉलर आहेत. समोर दर्शन बांदेकर आहेत. एक महत्वाची मॅच. टप्प्याचा बॉल. ओ, बॉल पाठीमागे निघालाय. हो 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 हो, अंदाज नाही आला या बॉलचा. हा बॉल बराचसा पाठीमागे होता. पहिल्या 3 बॉलवर 12 आलेत आणि अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 11 पाहिजेत. बराचसा लांब होता हा बॉल. कदाचित पॉइंटला खेळायचा होता. बॅटच्या टोकाला लागलाय, पाठीमागे गेलाय. नाही रन मिळणार आहे. 3 मधले 2 बाहेर मारायचे. दर्शन बांदेकर, आशिक अली. यावेळेला डबल माइंड झाले दर्शन, तरी सुद्धा बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत. येतील का तिकडे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि दुसरी सुद्धा कंप्लीट. आता कॅच नाही झालीये. फसवा चेंडू होता. कमी गतीने टाकला होता. दर्शनने खेळला, परंतु तो जास्त लांबही नाही गेला आणि त्याच्यामुळे बचावले गेले. मोठ्या फटक्याच्या तयारीत होते, परंतु बॉल कमी गतीचा होता. अजूनही पाहिजेत मॅचला जिंकण्यासाठी 9. 2 बॉल मध्ये 9. येईल का पुन्हा मोठा फटका. येईल का चौकार. येईल का षटकार. पाहूया काय होईल. प्रेक्षक आतुरतेने या मॅचकडे पाहतायत. अशाच मॅच त्यांना पाहायच्या असतात
आणि म्हणून तर ते गर्दी करतात, म्हणून तर ते रात्र रात्र जागवतात. दर्शन बांदेकर, आशिक अली, वरवडे विरुद्ध गोवा. काय होणार? शेवटचे 2 बॉल अतिशय महत्वाचे. दर्शन, ओहो हो, हा बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय आणि दर्शन माघारी परतलेले आहेत. आशेचं किरण दाखवलं खरं, परंतु दर्शन माघारी आणि प्रेक्षक सुद्धा घरी. प्रेक्षक पहा, प्रेक्षकाकडे कॅमेरा एकदा तुम्ही मारू शकता. निघाले, कारण दर्शन आऊट झालेले आहेत. आशिक अलीची चांगली बॉलिंग आणि प्रथमेश पवार, नाना यांचं जबरदस्त नेतृत्व पाहायला मिळालं या टीम मध्ये. मास्टर माइंड निलेश परदेशी सुद्धा या टीम बरोबर आहेत. अजिंक्य कानडे सुद्धा आज जुडले गेलेले आहेत. चांगली स्टारकास्ट टीम बरोबर पाहायला मिळते. ओह, बाहेर काढला होता हा बॉल आणि दर्शन देखील लगेच बाहेर निघाले. चमत्काराने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे, काही चमत्कार होईल का? परंतु मॅचचा रिझल्ट काही लागू दे, दर्शनने मनं जिंकली. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय, इनसाइड आउट, बॉल हवेत. पाहूया आनंद घेऊ येस, वरवडे टीमने बाजी मारलेली असा आणि या सामन्याला जिंकताना पाहायला मिळते. वरवडे, अभिनंदन. हे यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही विपुल जाधव यांनी थांबायचा. आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जाणार आहे. विपुलजी जाधव, आपण स्वागत कक्षात यायचंय. आपल्या शुभ हस्ते या आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्याचा